बोलो भीम भगवान की जय। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। यानंतर रमेश सोनकांबळे साहेब यांना विनंती करतो आपण प्रतिमाचं पूजन करून घ्यावं. पत्रकार दयानंद गायकवाड यांना विनंती आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून घ्यावं. सीमाताई सोनकांबळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी पूजन करून घ्यावं आहे. सुताई सोनकांबळे यांना विनंती आहे की आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून घ्यावं. आपण या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करून घ्यावं. कुसुमताई कांबळे मंगलताई सोनकांबळे यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करून घ्यावं. संदीपान कांबळे सरपंच यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून घ्यावं. व्यंकटी मुखर्जी यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करून घ्यायचं आहे. प्रल्हाद गायकवाड ज्ञानोबा कांबळे चंद्रकांत मुंडरे किशन भालेराव गणितातील मुखर्जी व्यंकटी मोरे विष्णुकांत राऊतराव राहुल वाघमारे वसंत वाघमारे संग्रामजी गुवारे या सर्वांना विनंती आहे की आपण परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून घ्यावं. या ठिकाणी जिल्हाध्यक्ष गौतमजी काळेसाहेब यांच्या हस्ते संपर्क कार्यालय जळकोट या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालं असं समजून मी तुम्ही सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाकडे बोलतो. तर सर्वप्रथम गौतमजी काळेसाहेब जिल्हाध्यक्ष नांदेड यांचं स्वागत करण्यासाठी आमची तालुकाध्यक्ष दामोदरजी बोटे साहेब तथा सरपंच होकर्णा यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. सिद्धी बिहार साहेब यानंतर बळीराम सोनकांबळे यांचं स्वागत करण्यासाठी सरपंच दामोदरजी बोटे साहेब तथा तालुकाध्यक्ष रिपाई आठवलेगड यांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत करावं. बळीरामजी सोनकांबळे माजी पोलीस पाटील मंग्याळ यानंतर आमंत्रित करतो की संदीपान कांबळे सरपंच केकचिल्ली यांचं स्वागत करण्यासाठी सुकास बोडके यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. सुकास बोडके व्यंकटी मुखर्जी यांचं स्वागत करण्यासाठी आमचे दमदार सरपंच दामोदर बोटे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. कांबळे ज्ञानोबा यांचा सन्मान करण्यासाठी
सोपान मोरे यांना विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. ज्ञानोबा कांबळे सोनकांबळे यांचा सन्मान करण्यासाठी शिलाताई वाघमारेला विनंती करतो की आपण त्यांचा सन्मान करावा. सीमाताई सोनकांबळे महिला तालुका अध्यक्षा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेगड जळकोट. यानंतर कुसुमताई कांबळे यांचा सन्मान करण्यासाठी शीतल बोडकेला विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा. वसंत वाघमारे यांचा पण सन्मान करण्यासाठी पत्रकार दत्तात्रय गोळेवार यांचा सुद्धा सन्मान करण्यासाठी बोडके साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा यथोचित या ठिकाणी सन्मान स्वागत करावं. यानंतर कुसुमताई कांबळे आमच्या सरपंचाच्या भगिनी या दामोदरजी बोडके साहेब यांचं स्वागत करणार आहे. वाघमारे सरांचं स्वागत बोडके सर करतील. झाली काय सत्कार बळीराम सोनकांबळे साहेबांचं बोडके सरांचं स्वागत बळीराम सर करतील. या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम आटोपता घेऊन सर्व पाहुणे मंडळी शब्दसुमनाने स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. यानंतर या कार्यक्रमाचे प्रस्तावित आदरणीय तालुका अध्यक्ष तथा सरपंच हुकना यांना विनंती करतो की आपण या कार्यक्रमाचं प्रस्तावित मांडावं. शिवाजी महाराज आज ह्या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया इथं तालुक्याचं कार्यालय उद्घाटन झालेलं आहे. आमचे जिल्ह्याचे नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष गौतमजी काळेसोबतच्या हाताने झालं. ह्या ठिकाणी मुंबई रामदास आठवले साहेबांसाठी 20 वर्ष तालुका अध्यक्ष म्हणून काम केलं. साहेबाचा स्वभाव मला माहिती आहे आणि जळकोट तालुक्यामध्ये ह्या ठिकाणी 2-3 तालुका अध्यक्ष म्हणून मीच साहेबांना सांगून बोलवले होते. तर कसं की चळवळमध्ये काम करायची आम्हाला सवय आहे, कुठेतरी समाजाचं काम करायची सवय आहे. या ठिकाणी लॉकडाऊनमध्ये मी गावी आलो. गावी आल्यानंतर मोकरण्याचा सरपंच ईश्वरा सीट सुटली. त्या ठिकाणी मला मोकरणी बरोबर पूर्ण पॅनल निवडून दिल्यानंतर या ठिकाणी मला तालुका अध्यक्ष व्हायचं नव्हतं. तरी ह्या ठिकाणचे कांबळे साहेब मला बोलले की बाबा ह्या जळकोट तालुक्यामध्ये तालुका अध्यक्ष झाल्यापासून आपली ह्या जळकोट तालुक्यामध्ये चळवळ नाही, कार्यकर्ते मागणी नाही.
कार्यकारिणी नाही, शाखा नाही. त्याच्यामुळं देवीदास कांबळे साहेबांनी मला म्हणले की तुम्ही जबाबदारी घ्या. म्हणल्यानंतर बाबा मी म्हणलो मी तर आहे सरपंच आहे, मी पक्षाचा जुना कार्यकर्ता आहे, मी तर काम करीनच. मग त्या म्हणले आठवले साहेब या ठिकाणी उदगीरला आले होते. आल्यानंतर मला म्हणले की आठवले साहेबांनी तुमची जबाबदारी घे, पक्षात काम केलेलं आहे, तुला पूर्ण माहिती आहे. तर मी म्हणलं साहेब कुठली जबाबदारी आम्ही करतो. त्या ठिकाणी ह्या ठिकाणी गवळे तालुका अध्यक्ष त्यांना बनवलं आणि मला जे जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून बनवलं. कारण मी एक जबाबदारी घेतली. मी सपोर्ट करून सांगत होतो लास्टला देवीदास कांबळे साहेब म्हणले नाही जमत येणार तर तुम्ही जबाबदारी घ्या आणि त्या ठिकाणी जिल्ह्यावरती त्या गवळे साहेबांना पाठवू. आणि माझं पद त्यांना दिलं जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून. मला ह्या ठिकाणी सर्वांच्या मताने 15 तारखेला जळकोट तालुक्याचे फार मोठा कार्यक्रम घेतला. 1000 लोक आणि हॉलमध्ये कार्यक्रम घेतला. म्हणजे कार्यक्रम घेऊन त्या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये मी माझ्याबद्दल काय प्रेम आहे की नाही मला ते बघायचं होतं. की म्हणजे डायरेक्ट असं तालुका देखील झालो त्या ठिकाणी बाबा आम्ही कोणी यांना बनवलं नाही. तर पब्लिक आली, पब्लिक त्या ठिकाणी सगळे कार्यकर्ते आले. देवीदास कांबळे साहेबांनी त्या ठिकाणी घोषणा केली की जळकोट तालुक्याचे अध्यक्ष दामोदर बोरकर घोषणा. त्या ठिकाणी दुसरे तालुका अध्यक्ष होते. त्यांनी मी कसं असं पद घेतलं असतं मी पण उद्या लोक म्हणले यानंतर बळीराम सोनकांबळे माजी पोलीस पाटील मंग्या यांना विनंती आहे की आपण आपले विचार या ठिकाणी मांडावे. इच्छा आहे कांबळे माधवजी उदगीरकर यांचा सन्मान करण्यासाठी मोठी सभाने विनंती करतो की आपण त्यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करावा. यानंतर बळीरामजी सर्व घरातील आपल्या आया बहिणींनी सुद्धा एकच नारा दिला पाहिजे की सामाजिक वरून केंद्रात चालले आपले सेनापती केंद्रात आहे मंत्री म्हणून याची वाटचाल आपण न चुकता करावी. आणि अध्यक्ष साहेबांना सांगतो की गौतम काळे साहेबांचा जन्मले आज जगी भीमराव, जन्मले आज जगी भीमराव, जन्मले आज जगी भीमराव. भीमाई पोटी या महुगाव, जन्मले या जगी महुगाव, जन्मले या जगी महुगाव. 1891 साली तारीख 14 एप्रिल आली. 1891 साली तारीख 14 एप्रिल आली. प्रज्ञ सूर्याची पाठ झाली, पडला जगी प्रभाव. गाजते आज जगी भीमराव, गाजते आज जगी भीमराव. जन्माले भीम गुणाचा दुबळा दाता थार मनाचा, दुबळा दाता थार मनाचा. उद्धार केला हीन दिनाचा, उद्धार केला हीन दिनाचा. मिटवून भेदभाव,
शिकवणीने ते पळाव गाजे आज जगी भीमनाव गाजे आज जगी भीमनाव भीमाई पोटी या महू गावी भीमाई पोटी या महू गावी जन्माले भीमराव गाजते आज जगी भीमराव गाजते आज जगी भीमराव गाजते आज जगी भीमराव. धन्यवाद ताई. लता मंगेशकरला लाजेल अशा आवाजामध्ये आपण या ठिकाणी गायन केलेलं आहे. नावोदे बोडके साहेब सरपंच तथा तालुका अध्यक्ष रिपाई आठवले गट यांच्यातर्फे ताईला 500 रुपयाचं या ठिकाणी धर्मदान आलेलं आहे. त्यांनी हे स्वीकारावं. भीमाई पोटी या जगी भीमराव या गीताला खुसून खरोखरच आज भीमाई पोटी खरोखरच बाबासाहेबच आज बोडके साहेब झाल्यामुळं हे खरोखरच असं मला उत्सवाने सांगा वाटतंय उत्सवाने बोला वाटतंय खरोखरच. आणि त्यांच्यावर गरिबीतून एकच गीत गाईन मी त्यांचं. गरिबी गरित्या संसारात होती गरिबी गरित्या संसारात होती रमाची भीमाला तरी साथ होती रमाची भीमाला तरी साथ होती रमाची भीमाला तरी साथ होती भीम शिक्षणाला दूर परदेशी जाता गावऱ्या थोपीत होती घरी रमाई माता गावऱ्या थोपीत होती घरी रमाई माता नाही अंत करुणी खंत भीमरायासाठी अहो भीमरायासाठी करे कष्ट काम गालोने घाम हसऱ्या मुखाने सदा राहत होती आणि त्या दिव्याची रमा वाट होती पुरे ते नव्हते अन्न पुरे ते नव्हते वस्त्र पुरे ते नव्हते अन्न पुरे ते नव्हते वस्त्र कधी झाली नाही मनाने दुःखी खन्न अर्धांगरी हे कलेक्टराची नव्हतं तिला गर्व अहो नव्हतं तिला गर्व वाचलेली थोडी चिल्या पिल्यांची शिळी भाकरी ती रमा खात होती आणि त्या दिव्याची रमा वाट होती आणि त्या दिव्याची रमा वाट होती गरिबी गरित्या संसारात होती रमाची भीमाला तरी साथ होती रमाची भीमाला तरी साथ होती. हा गोरगरीब जनतेचा पक्ष आहे. दीनदुबळ्या दलितांचा बहुजनांचा पक्ष आहे. आणि आमचे संघर्ष नायक केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेब हे नेहमीच 24 हाऊस ह्या दीनदुबळ्या गोरगरीब समाजासाठी अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये हे लढताना आम्ही पाहिलेलं आहे. म्हणून आम्ही त्यांचे शिल्लेदार आहोत. आम्ही रिपाईचे शिपाई आहोत. म्हणून रिपाईचे शिपाई असताना जिथेही समाजावर कुठल्याही समाजावर एकटा दलित समाज नाही तर बहुजन समाजातला गोरगरीब समाज मग तो शेतकरी असेल कष्टकरी असेल त्या वर्गावर कुठं जर अन्याय अत्याचार होत असेल तर पहिल्यांदा जर ॲक्शन घेणारा पक्ष जर असेल तो रामदास आठवले साहेबांचा रिपब्लिकन पक्ष आहे.
आणि त्या पक्षाची आमची एकच भूमिका आहे. आम्ही राजकारण कमी करणारी माणसं आहोत, पण समाजकारण जास्त करणारी माणसं आहोत. हीच आमची रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे. यानंतर आपले दामोदर साहेब राष्ट्रीय पक्ष रामदासजी आठवले साहेबांच्या धुरा सांभाळण्यासाठी जळकोट तालुका येथे त्यांना नवीन एक उत्साह म्हणून अध्यक्षपदाची नियुक्ती करण्यात आली. तरी तालुक्याबद्दल व समाजाबद्दल काय त्यांची अपेक्षा किंवा भावना आहे हे आपण समजून घेऊया. आता दामोदर बोडके हे मुंबईला आठवले साहेबाच्या सहवासात राहिलेले आहेत. ते पॅन्थरपासून या चळवळीमध्ये आहेत. म्हणून या जिल्ह्यातल्या सगळ्या नेत्यांनी, मग मान्यवर चिकटे साहेब असतील की देवीदास कांबळे असतील आमचे, की बाबासाहेब कांबळे असतील, ह्या लोकांनी एक या जळकोट तालुक्यामध्ये एक चांगली चळवळ राबवण्यासाठी, ती रिपब्लिकन पक्षाची एक नवीन ताकद निर्माण करण्यासाठी, गाव तिथे शाखा निर्माण करण्यासाठी दामोदर बोडके यांचं एक सक्षम नेतृत्व या ठिकाणी स्वीकारलेलं आहे. आणि त्यांना आठवले साहेबांनी सांगितलेलं आहे की जळकोट तालुक्यामध्ये तुम्हाला असणारं जाऊन काम करावं लागेल. त्या तालुक्यामध्ये बरीचशी पक्षाची मरगळलेली अवस्था आहे, चळवळीमध्ये अनेक समस्या आहेत. म्हणून एक दामोदर बोडके सक्षम नेतृत्व असल्यामुळे आठवले साहेबांनीच त्यांच्या या गळ्यामध्ये माळ टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे.